नंदूर मधमेश्वर जलद कालव्यात 2024-25 या वर्षातील सिंचन नियोजनानुसार रब्बी हंगामासाठी पहिले पाणी आवर्तन 25 डिसेंबरला सोडण्याचा निर्णय आमदार रमेश बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वानुमते निश्चित करण्यात आला आहे। रब्बी हंगामातील वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव या 3 तालुक्यातील 18,000 हेक्टरमधील पीक उत्पादक शेतकऱ्यांना पाणी आवर्तनाचा लाभ कुठलाही गोंधळ गडबड न होता व्यवस्थितपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार बोरनारे यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी माजी सभापती बाबासाहेब जगताप, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे प्रतिनिधी मच्छिंद्र टेके, दिलीप बनकर, तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके, शहर प्रमुख पारस घाटे, बाजार समिती संचालक प्रशांत त्रिभुवन, महेश बुनगे, पाणी वापर संस्थेचे राजेंद्र जगताप, छगन जगताप यांच्यासह उपकार्यकारी अभियंता राजन खापर्डे, युसुफ पठाण आदी उपस्थित होते। कार्यकारी अभियंता गुजरे यांनी चालू वर्षात समाधानकारक पाऊस कोसळल्याने भाम, भावली, मुकणे, वाकी सिंचन प्रकल्पात 100% पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली। नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यात लाभधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सोडले जाणारे पहिले पाणी आवर्तन गोदावरी डावा आणि उजवा कालवा पाणी आवर्तन सोबत घेण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता गुजरे यांनी कालवा सल्लागार समिती समोर मांडला। समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत पाणी चोरी रोखण्यासाठी गोदावरी कालव्यासोबत नामांकात पाणी सोडण्याला संमती दिल्यामुळे बेकायदेशीर पाणी उपसा होण्याचा प्रकार घडणार नाही, तसेच दुसरे पाणी आवर्तन 1 फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आला। वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील लाभक क्षेत्रातील एकही शेतकरी पाणी आवर्तनापासून वंचित ठेवू नका, सर्वांना मागणीनुसार पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। शैलेंद्र खेरमोडे, MCN न्यूज, वैजापूर।